संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपत असतो. आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं, कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. एक सरळ चालणारी रेल्वे सुद्धा गरजेनुसार, वेळेनुसार आपली पटरी बदलत असते. आपण तर माणसं आहोत, त्यामुळे आयुष्यात आलेली चांगली माणसं सुद्धा गरजेनुसार, वेळेनुसार बदलली तर फार वाईट वाटून घेऊ नये. फुले रोज फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात जाणीव महत्वाची आहे. जाणीव असली तर परकी माणसंही आपली होतात, आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकवायला वेळ लागत नाही. स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नसावा. एक वेळ गोड बोलू नका, पण घरातल्या घरात स्वार्थीपणा करू नका. जबाबदारी पडली की ती शिकवतेच. धडपडीनंतर विश्रांती ही सुखकर असते. लोक जिवंत माणसांसोबत नीट बोलत सुद्धा नाहीत, आणि माणूस मेल्यानंतर त्याला हलवून हलवून विचारतात, तू बोलत का नाहीस? पुस्तकात झुकलेल्या माना पुढे आयुष्यभर ताठ मानेने जगतात. खरी नाती तीच जी रुजतात, रागवतात आणि साथ सोडत नाहीत. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.